अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे ज्यांची जमीन गेली, अध्यक्ष महोदय, ज्याने आपली जमीन गेली, जुमला गेला, घर गेलं, त्या एकाही लोकांना इथं उद्योगात इंडिया बुल्सनं नोकरी दिली नाही. अध्यक्ष महोदय, आपण हे तपासलं पाहिजे का ज्यांची जमीन गेली त्यांना पूर्ण राज्यातच अवस्था आहे. इंडिया बुल्समध्ये तर आहेच. ज्याची जमीन गेली, खाले गेलं, कुठल्याच प्रकारे बेरोजगार झाला, अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी खास करून जसं 80% धोरण तुमचं आहे, ज्याची जमीन प्रकल्पात गेली त्याला नोकरी लावण्याचं क्रमप्राप्तच राहील. त्याच्याशिवाय उद्योग सुरूच करता येणार नाही. जसं आपण अगोदर पुनर्वसन मग धरण म्हणतोय, त्या धर्तीवर आपण एक धोरण आखणार का एक, अध्यक्ष महोदय? आणि आता मंत्री महोदयानं सांगितलं का 60% लोकांनाच नोकऱ्या दिल्या. मग कधी कारवाई करणार तुम्ही? किती दिवसात किती वेळ त्यांना देणार, अध्यक्ष महोदय? त्याचा टाइम बॉम्ब कार्यक्रम आम्हाला दिला पाहिजे. आणि तिसरी अशी गोष्ट, अध्यक्ष महोदय, इंडिया बुल्स, अध्यक्ष महोदय, वेळ पहा, जरा उत्तर मिळणार नाही तेवढं तरी द्या उत्तर, तेवढं तरी घ्या ना. अध्यक्ष महोदय, ज्यांच्या जमिनी घेतल्या आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम केली जाते आणि मग त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचं जे धोरण आहे त्याचं पूर्ण नियंत्रण हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती करत असते. त्यामुळे तिथून त्या गोष्टीची पूर्तता जर कुठल्या प्रकरणात झाली नसेल तर त्यामध्ये लक्ष घातलं जाईल.